राधानगरीपैकी हुडा येथे लागलेल्या भीषण आगीत 15 एकरातील फळबाग जळून खाक झाली आहे. मारुती सातपुते यांची फळबाग असून बागेतील काजू, आंबे, नारळ, पेरू, आवळा, जांभूळ आदी शेकडो झाडांसह सिंचन यंत्रणा आणि सोलर पॅनलही जळाले आहेत. या आगीत सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्यापही समजले नाही. या दुर्घटनेतील शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. राधानगरी येथील हुडा ते भैरवंबा दरम्यान सातपुते मळा आहे. त्या ठिकाणी मारुती सातपुते यांच्या भर आलेल्या पिकामध्ये काजूची फळबागेची लागवड केली होती. त्या ठिकाणी हापूस आंबे होते, पेरूची बाग होती, आंबे होते, त्याचबरोबर काही बांबूची लागवड केलेली होती, ठिबक सिंचन केलेलं आहे, त्याचबरोबर सोलर सिस्टीम बसवलेली आहे. अशा 15 एकरच्या ह्या क्षेत्रामध्ये अचानक आग लागलेली आहे आणि आगीचं कारण अजून अद्याप कुणी लावलेले आहे की वन्य खात्याच्या त्या वनव्यामुळे लागलेली आहे त्या अद्याप कळायला नाही. अंदाजे अतोनात म्हणजे जवळजवळ 25 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरपाईसाठी शासनानं त्वरित त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कृषी शासन असेल, वन्यजीव असेल, महसूल विभाग असेल किंवा आणि कोणतं डिपार्टमेंट असेल यांनी लक्ष घालून त्वरित जे नुकसान भरपाईचे म्हणजे पंचनामे करून शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे असं शासनाकडे आम्ही विनंती करत आहोत. BFN साठी राधानगरीहून उत्तम पाटील.